नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र सध्या तरी महाराष्ट्रात 4 महिने एकदम 99% अवकाळी पाऊस न येण्याची शक्यता आहे. कारण अवकाळी 99% दाखवला आहे की अवकाळी पाऊस नाही. कारण जो बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये जे काही लो प्रेशर तयार होतात ते भारताकडे न येता ते तसेच परत समुद्राकडेच हिंद महासागराकडे निघून जातात. तिकडल्या साईडने ते आतमध्ये हिंद महासागर या समुद्रामध्ये विलीन होतात. त्यामुळं ह्या वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जवळपास जूनचा 20 दिवस असे 4 महिने तरी अवकाळीचे प्रमाण एकदम खूप आहे. तर आपण शेतकरी मित्र कारण आणि या कारणामुळं महाराष्ट्रातील तसेच देशातील बऱ्याचशा भागात पाण्याची टंचाई खूप जाणवणार आहे. कारण जो ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस येत असतो तो यावर्षी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी आहे आणि नसल्यातच जाम आहे. फक्त काही भागातच तो अवकाळी पाऊस झाला आहे थोडाफार आणि इतर जिल्ह्यामध्ये तो अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळं पाण्याचा प्रश्न यावर्षी 4 महिने खूप बिकट बनणार आहे आणि ते अवकाळी न आल्यामुळं पाण्याचे जे स्टॉक राहायचा तो राहिला नाही आणि परत फेब्रुवारी ते मे या दरम्यान जे काही अवकाळी येत असतात आणि त्याच्यामुळे पाण्यामध्ये थोडीफार वाढ होत असते. तर ह्या वर्षी 2025 या साली यावर्षी अवकाळीचे प्रमाण एकदम नॉर्मल खूप कमी दाखवलं आहे. नसल्यास जमा आहे. बाय चान्स फक्त एखाद्या वेळेस मार्च महिन्यात नसता एप्रिल महिन्यात एकाच दुसरा अवकाळीचे वातावरण तयार होऊ शकते आणि कुठेतरी अवकाळी हे पडू शकते. पण शक्यतो यावर्षी अवकाळीचे प्रमाण खूप कमी आहे. त्या कारणामुळं यावर्षी पाण्याचा प्रश्न हा बिकट बनणार आहे. 4 महिने तरी सध्या तरी 4 महिने एकदम बिकट बनणार आहे आणि यावर्षी आगूट देखील लेट यावर्षी पाऊस पडणार. आगोटीचा देखील म्हणजे आगोटीच्या पेरण्या देखील यावर्षी 7 जूनच्या ऐवजी जुलै महिन्यामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि कारण हे 4 महिने एकदम खूप कमी पाऊस आहे आणि टेम्परेचर हे एकदम खूप जास्त जाणवणार आहे. शेतकरी मित्र ह्या वर्षी टेम्परेचर प्रमाण हे खूप कमी राहणार आहे आणि 25 फेब्रुवारी पासूनच टेम्परेचर हे जास्त वाढण्यास सुरुवात होणार आहे. कारण 25 फेब्रुवारीला टेम्परेचर प्रमाण हे 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणार आहे. म्हणजेच एकदम उन्हाळ्याची चाहूल ही 25 फेब्रुवारी पासूनच लागायला सुरू होणार आहे आणि मार्च महिन्यात परत टेम्परेचर प्रमाण जास्त वाढणार आहे आणि ह्या वर्षी टेम्परेचर हे जास्त राहणार आहे. यावर्षी पूर्ण महिना म्हणजे 4ही महिने टेम्परेचर प्रमाण जास्त राहणार आहे शेतकरी मित्र आणि 4 महिने अवकाळीचे प्रमाण तर नाही. तरी आपल्याला असं वाटेल की 4 महिने कडक उन्हाळा गेला म्हणजे अगोदर 100% 7 जूनलाच मरून. पण 7 जूनला अगोदर तर मरणार शेतकरी मित्र. पण पाऊस एवढा पेरणी जोगता होणार नाही. होईन तिथंच होणार आहे. या मृग नक्षत्र तरी होईन तिथंच पाऊस होणार आहे. सर्वसेम पाऊस होणार नाही आणि पाऊस हा जुलै महिन्यात म्हणजे 22 जूनच्या नंतर पावसाचे प्रमाण थोडेफार वाढणार आहे आणि जुलै महिन्यात पावसाच्या पेरण्या होणार आहेत. आणि तरी शेतकरी मित्र परंतु सध्या तरी 4 महिने फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने पावसाचे प्रमाण अवकाळीचे प्रमाण खूप कमी असल्यामुळं आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळं पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनणार आहे. एकदम दुष्काळासारखाच पाण्याचा प्रश्न बनणार आहे. जसे की दुष्काळामध्ये जसं पाणी कमी पडतं त्याप्रमाणे यावर्षी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे प्यायच्या पाण्याची. तरी शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.